आविष्कार दर्पण करणार आहोत तो आपल्या ज्ञान संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय के.डी. पाटील सर यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत आणि त्यांच्यातर्फे ज्ञाननिवासी अंध कार्यशाळा या विभागातील सर्व प्रशिक्षण घेऊन मंडळींना निष्काळजी भोजन देखील देण्यात आले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. तर आजच्या या सांगीतिक आविष्कार कार्यक्रम निर्माण करण्यासाठी आपल्या ज्ञाननिवासी अंध कार्यशाळा या विभागाचे प्रमुख सन्माननीय रामचंद्रजी कुलकर्णी सर, श्रीयुक्त रियाजी मुंडा सर या विभागाचे सर्व प्रशिक्षण मंडळींचं आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तर आपण सांगीतिक आविष्काराला सुरुवात करणार आहोत. तर मी शिवशरण गडदुरे त्याला आमंत्रित करतोय की त्यांनी गीत रामायण गाणे गावं. शिवशरण गडदुरे. भावना
सोलापूर या संस्थेचे सन्माननीय सेक्रेटरी माननीय ए.डी. पाटील सर यांच्या परिवाराकडून आज आपल्या एन.ए.बी. निवासी अंध कार्यशाळा या विभागातील विद्यार्थ्यांना श्री रामनवमी या दिनाचा औचित्य साधून आपल्या कार्यशाळेतील सर्व विद्यार्थीनींना मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे। आज श्रीरामनवमी या कार्यक्रमाचा औचित्य साधून आज आपण कार्यशाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी श्री रामाविषयी जी आपल्या मत आहे ते आपल्या गाण्यातून आपल्या शिवशंकर गडदोरे आणि लीलावती राठोड, गुणानंद बिहारे आणि अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी श्रीरामाविषयीची महिमा आपल्या गाण्यातून या ठिकाणी व्यक्त केली। ए.डी. पाटील सरांना एक इच्छा आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी एक चांगलं एक कर्तृत्ववान विद्यार्थी आपला घडला पाहिजे। सर जरी इथं नसले तरी आपल्या व्हॉट्सअपवर आपले सर्व मेसेज म्हणजे आपल्या कार्यशाळेचे ते पाहतात। आज सरांनी या रामनवमी दिनाचा औचित्य साधून या ठिकाणी मिष्टान्न भोजन ठेवले, त्याबद्दल मी आपल्या न्याप संस्थेच्या वतीने आणि एन.ए.बी. निवासी कार्यशाळेच्या वतीने या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी न्याप संस्थेकडून आपले लेखापाल कालवा सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, मुल्ला सर आहेत। या कार्यक्रमासाठी अनिल पाटील सर मुख्याध्यापक अण्णाप्पा काळागी प्रशालेचे येणार होते, काही कारणास्तव सर या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही। स्वतः के.डी. पाटील सर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु काही कारणास्तव सर देखील या ठिकाणी उपस्थित राहिले नाही। त्याबद्दल त्यांच्या परिवाराचं मी कार्यशाळेच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। हे ज्यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आनंदोत्सव साजरा करण्यात आला असे न्याप संस्थेचे सेक्रेटरी के.डी. पाटील सर तसेच उपस्थित या कार्यक्रमासाठी या विभागाचे प्रमुख कुलकर्णी सर, कालवा सर, मुल्ला सर तसेच शिवमदादा व आपण सर्व प्रशिक्षणार्थी मी सर्वप्रथम के.डी. पाटील सर आणि संपूर्ण के.डी. पाटील सरांच्या परिवाराचे खूप खूप आभार व्यक्त करतो की हा मंगलमय असा कार्यक्रम घडवून आणला। तसेच या कार्यक्रमास उपस्थित कुलकर्णी सर, मुल्ला सर आणि कालवा सर, शुभमदादा व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित राहिलं, शांततेचं सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो। कालवा सरांना उशिरा का होईना नेट पण थेट वाढदिवसाच्या अनंतपणे शुभेच्छा सर। कालच माहीत झालं तर नरेंद्र बाबांचा स्टेटस बघितलं तुम्ही, परंतु आपला नंबर नव्हता त्यामुळे पोहोचू शकला नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आमच्या सर्व मित्रांकडून व तसेच आपल्या सर्व शिक्षक स्टाफ कडून वाढदिवसाच्या अनंतकोटी शुभेच्छा देतो। धन्यवाद।